रविवारी या संपूर्ण महापालिका निवडणुकांसंदर्भामध्ये मतदान होतंय आणि त्याच संदर्भातल्या बातम्या आता आपण पाहणार आहोत महापालिकेच्या रणसंग्राममध्ये। एक नोव्हेंबरला होत असलेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा संध्याकाळी थंडावल्या। मात्र या प्रचाराच्या निमित्तानं कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप दोघांनीही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांचे तोफगोळेच डागले। दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मुलूख मैदानी तोफा या प्रचारादरम्यान सतत धडाडत होत्या। कल्याण डोंबिवलीमधला प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस त्यामुळे चांगलाच स्फोटक ठरलाय। त्यावेळी कोल्हापूरमध्ये मात्र शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता उमेदवारांची लगबग दिसून आली। माझे सहकारी प्रताप नाईक आपल्याबरोबर थेट कोल्हापुरातून आहेत। प्रताप, आज कोल्हापुरातल्याही प्रचाराच्या तोफा थंडावल्या असतील, पण जी आग दोन्ही पक्षांमध्ये पेटली होती कल्याण डोंबिवलीत ती थंड करण्याचा प्रयत्न कोल्हापुरातून झाला। चंद्रकांत पाटलांनी या सगळ्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय, ते काय होतं आणि आज प्रचार थंडावताना काय वातावरण होतं शहरामध्ये? कल्याण डोंबिवलीमध्ये जी सभा झाली किंवा कोल्हापूरमध्ये जी सभा झाली त्याच्यामध्ये भाजप आणि सेनेच्या नेत्यांनी एकमेकावर खूप मोठ्या प्रमाणात चिखलफेक केलेली आहे। त्याच्यामुळं कुठेतरी युती तुटेल अशा प्रकारची चित्र निर्माण झालेलं होतं। पण चंद्रकांतदादा पाटील जे नेहमीच अशा या भूमिकेमध्ये एक खूप चांगली मध्यस्थीची भूमिका बजावतात आणि कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये तडा जाऊ नये या दृष्टीने प्रयत्न करतात। त्यांनी आज अशीच भूमिका घेतलेली आणि सांगितलेलं आहे की हे कुटुंबातलं भांडण आहे, त्यामुळं आम्ही आमचे मतभेद बाजूला ठेवून पुन्हा एकत्र येऊ अशा प्रकारचा एक आशावाद व्यक्त केलेला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण 81 जागा आहेत। या 81 जागेसाठी भाजप तारण्य आघाडी निवडणूक रिंगणात उतरलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल सेना असेल हे सुद्धा सोबळा निवडणुकीत उतरलेले आहेत। त्यामुळं खूप चुरशीनं असं एकूण कोल्हापुरात मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता मतदान प्रचार यंत्रणा थंडवली असली तर खऱ्या अर्थानं छुप्या मतदान प्रचाराला सुरुवात झालेली आहे। घरोघरी जाऊन हे जे कार्यकर्ते आहेत उमेदवार आहेत ते प्रचार करतायत। लक्ष्मी सुद्धा आता हळूहळू बाहेर पडेल अशा प्रकारची शक्यता आहे, कारण गेल्या 2 दिवसापासून मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जाते। त्याच्यामुळं या पुढचे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत, 2 रात्री खूप महत्त्वाच्या आहेत। या 2 रात्रीमध्ये काय काय घडामोडी घडतात यावरच हे चित्र अवलंबून असणार आहेत। कुणाची सत्ता येणार कुणाची सत्ता जाणार, एकूणच आपण बघतोय की सगळ्याच नेत्यांची प्रतिष्ठा कोल्हापूर महानगरपालिकेत पहिल्यांदाच पणाला लागलेली आहे। अजित, पक्षीय पातळीवरती इथल्या निवडणुका होत आहेत आता, कारण इथलं आघाडीचं राजकारण संपवायचं असा चंग सगळ्याच पक्षांनी बांधलेला आहे। महालक्ष्मीच्या शहरामध्ये आपण म्हटलात की आता या मतदानाच्या निमित्तानं लक्ष्मी बाहेर येणार आहे। प्रताप, पोलीस, निवडणूक आयोग कशा पद्धतीनं नजर ठेवू नये, कसा बंदोबस्त आहे आणि आत्ता एकूण जर आपण कोल्हापूरची निवडणूक बघितली तर ती कशा कशासाठी प्रसिद्ध आहे हे महाराष्ट्राला वेगळं सांगण्याची गरज नाहीये। काय नेमकी तयारी प्रशासनाने केली आहे अशा सगळ्या गोष्टी थांबवण्याकरता आणि निवडणूक सुरळीत पार पाडण्याकरता? पोलीस प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांच्या वतीनं चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पण एकूणच जी ही यंत्रणा आहे गुप्त पद्धतीनं प्रचार करण्याची ती खूप वेगळ्या पद्धतीनं काम करत असते। ह्या सगळ्या यंत्रणेला फाटा देत हे मतदारांपर्यंत पोहोचतात। रात्री 12 ते 4 पर्यंत ही सगळी यंत्रणा काम करत असते आणि त्यावेळेला प्रशासन एवढं अलर्ट नसतं, त्याचाच फायदा हे सगळे लोक घेत असतात। प्रत्येक मताचा जो रेट आहे तो गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 1500 ते 2000 पर्यंत होता, पण आता जी चर्चा सुरू आहे किंवा आता जे कानावर काही बाबी येत आहेत त्याच्यानुसार 3000 पर्यंत एका मताला भाव या या उमेदवारांनी काढलेला आहे। त्याच्यामुळेच निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीवर कडक लक्ष ठेवून असलं तरी रात्रीच्या वेळेला घटनांवर कोण लक्ष ठेवणार अशा प्रकारचे एकूण जे सुज्ञ मतदार आहेत तसा प्रश्न विचारतायत आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। पण आता या 2 दिवसामध्ये कशा प्रकारे सगळे प्रचाराच्या चक्रा फिरतात यावरच 2 तारखेला काय रिझल्ट येणार हे अवलंबून असणार आहे। कोल्हापूर महानगरपालिका नेहमीच अपक्षांची महानगरपालिका म्हणून ओळखली जात होती, पण गेल्या वर्षी महानगरपालिकेची निवडणूक आणि यंदाची महानगरपालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवर होते, त्यामुळे एक प्रकारचं समाधान होते। पण ज्या दृष्टीनं सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करायला पाहिजे होता
ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केला. त्यानंतर मात्र त्यांनी या प्रचाराचे मुद्दे बाजूला ठेवून आरोप प्रत्यारोपावर हे जो प्रचाराचा मुद्दा आहे तो केंद्रित केला. त्यामुळं मतदारांमधून बऱ्यापैकी नाराजी सुद्धा व्यक्त केली गेलेली आहे. अगदी खरं आहे. आणि आपण आवाहन करूयात, कोल्हापूरकर खरं तर सुज्ञ आहेत, अत्यंत चांगलं आणि कार्यक्षम असा व्यक्तिमत्व, असा उमेदवार त्यांनी निवडून द्यावा आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. ही निवडणूक लोकशाहीचा उत्सव म्हणून कुठल्याही पैशांच्या व्यवहाराविना पार पडावी अशी आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद. कोल्हापूरकरांना मतदानाकरता शुभेच्छा देऊयात. प्रताप. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.